व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून 3,34,185 रुपये किमतीचे भंगार साहित्य घेऊन दोघेजण पसार झाले। या प्रकरणी 1 जुलै रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहम्मद रफीक मोहम्मद बशीर यांनी तक्रार दिली आहे। फिर्यादीचे ग्रँड कॉर्नर भागात भंगाराचे दुकान आहे। 19 जून रोजी दुकानातील साहित्य जालना येथे पाठवण्यासाठी मोहम्मद अफसर याचा ट्रक भाड्याने घेण्यात आला होता। सदर वाहनात भंगार साहित्य भरण्यात आले। विहित मुदतीत ट्रक चालक भंगार साहित्य घेऊन जालना येथे पोहोचला नाही। याबाबत दुकानदाराने ट्रक चालक प्रवीण हजारे याला फोन केला असता त्याने ट्रक मालकाने घरीच राहण्याचे सांगितले असून गाडी ते घेऊन गेल्याचे सांगितले। यानंतर फिर्यादीने गाडी मालक आणि त्यांच्या मुलाला फोन केला असता दोघांचाही फोन बंद येत होता। संबंधित दोघांनी विश्वास संपादन करत 8 टन भंगार साहित्य कोठेतरी घेऊन पसार झाल्याचे समजल्यावर नानलपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। मोहम्मद अफसर, मोहम्मद इक्बाल, मोहम्मद युसुफ या दोघांवर गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे। शहरातील नानलपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत। हमारे लोहे का वजन 9 टन के करीब था। उसकी कीमत 3,34,000 रुपये है और जीएसटी के साथ बिल के साथ उसके 4,02,38 रुपये का बिल बने वाला है। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।